महाराष्ट्रातील आदिवासी सुधारणा चळवळ. आदिवासी संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा मूळ प्रवाह असून जगाला भारतीय संस्कृतीची ओळख केवळ आदिवासींच्या संस्कृतीमुळे झाली. महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या सुधारणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महान व्यक्ती व त्यांच्या संस्था यांचा आढावा खालीलप्रमाणे. ठक्कर बाप्पा. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. ठक्कर बाप्पा यांना गांधीजींनी भिल्लांचे धर्मगुरू अशी उपमा दिली होती. ठक्कर बाप्पांनी देशात आदिवासी कल्याणासाठी 21 संस्थांची स्थापना केली. शामराव परुळेकर, गोदावरी परुळेकर यांनी किसान सभेची स्थापना करून पश्चिम महाराष्ट्रातील वारली या आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी संघर्ष केला. झरी तालुका उंबरगाव येथील आदिवासी परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन केले. जेव्हा माणूस जागा होतो हा गोदावरी परुळेकरांचा प्रसिद्ध ग्रंथ. ताराबाई मोडक यांनी प्रथम बोर्डी येथे व नंतर ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्य करताना आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. अनुताई वाघ. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींसाठी कार्य. कोसबाड प्रकल्पाच्या निर्मात्या. आदिवासींच्या मुलांसाठी बालवाड्या, पाळणाघरे, अंगणवाड्या, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग इत्यादी उपक्रम राबविले. ताराबाई मोडक यांच्या कार्यातून अनुताईंनी प्रेरणा घेतली. अनुताईंना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार तसेच भारत सरकारचा पद्मश्री या पुरस्कारांनी गौरव करण्यात आले आहे. अनुताई वाघ यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोसबाडच्या टेकडीवरून. दामू अण्णा टोकेकर यांनी हिंदू सेवा संघाची स्थापना करून त्यामार्फत शैक्षणिक कार्यास वाहून घेतले. कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी, कॉम्रेड देवजीभाई यांनी खालील सुधारणा केल्या. जव्हार संस्थानातील वेठबिगारी पद्धती बंद केली. तलासरी येथे वनवासी विद्यार्थी प्रकल्प स्थापन केला. आदिवासींच्या शिक्षणासाठी आदिवासी सेवा मंडळ स्थापन केले. आश्रमशाळाच्या माध्यमातून कोकणा, वारली, कातकरी, ठाकूर यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली. कॉम्रेड रेवजी यांनी जव्हार येथे खरेदी विक्री संघ स्थापन करून आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. डॉक्टर रामराव वाडिवे यांनी पुढील सुधारणा केल्या. आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना. बालमंदिरे, प्रौढ शिक्षण, वाचनालय यांच्या स्थापनेतून आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. बापूराव कृष्णाजी देशमुख आदिवासी समाजातील भगत व भोंदूगिरी विरुद्ध आवाज उठविला. आदिवासींना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन आधुनिक शेतीच्या पद्धती शिकविल्या. बापूराव देशमुख यांनी अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बाबुराव नारायण मडावी आदिवासी विकास महामंडळाच्या स्थापनेत मडावी यांचे महत्त्वाचे योगदान. आदिवासींच्या हक्कांसाठी मेळावे आयोजित केले. विधानसभेत आदिवासींना प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव धर्मराव महाराज राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना. गोंडवाना या नियतकालिकाचे संपादक व त्यामधून आदिवासींमध्ये जागृती. पांडुरंग ढवळा साबळे 1951 मध्ये मुंबईतील सिमेंट कामगार व मुलुंड येथील आदिवासींना एकत्र करून ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना. साबळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे आदिवासींचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासंबंधी मागणी केली. आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना स्थापन करून आदिवासींमध्ये सामाजिक व आर्थिक जागृती निर्माण केली. आदिवासी सेवा मंडळाच्या स्थापनेतून आदिवासींसाठी रात्रशाळा सुरू केल्या. महादेव गोपाळ कडू ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळ आदिवासी समाजोन्नती संघ संस्थांची स्थापना. सुखदेव बापूराव उईके बापूजी उईके जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन सुरू करून सुखदेव यांनी विविध प्रकल्पांसाठी
होणारे आदिवासींचे संभाव्य विस्थापन रोखले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था स्थापन करून आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविल्या. देवाजी तोफा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा गावात आमच्या गावात आम्हीच सरकार अशी घोषणा देऊन जंगलावरील आदिवासींचा पारंपरिक हक्क सिद्ध केला. कॉम्रेड नजूबाई आट्या गावित यांनी श्रमिक महिला संघ स्थापन करून आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारणांना प्राधान्य दिले. रामचंद्र चिमाजी जंगले यांनी आदिवासी युवक क्रांती दल या संघटनेच्या स्थापनेद्वारे सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. काळूराम काकड्या दोधडे यांनी आदिवासींच्या शोषणाविरुद्ध आवाज उठविताना त्यांच्या गेलेल्या जमिनी परत मिळवून दिल्या. आदिवासी कल्याणाचे शासन स्तरावरील प्रयत्न. 1972 मध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना. संचालनालयाच्या सह्याद्री विभागाचे मुख्यालय नाशिक येथे तर गोंडवाना विभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. 1992 मध्ये या संचालनालयाची पुनर्रचना करण्यात येऊन नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे येथे नवीन आयुक्त कार्यालय व त्याअंतर्गत प्रकल्प अधिकाऱ्यांची 23 कार्यालये सुरू. 1983 साली राज्यात आदिवासी विभाग स्थापन. आदिवासींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाने आदिवासींचे शिक्षण या घटकावर विशेष लक्ष केंद्रित केले. आदिवासी उपाययोजनेअंतर्गत आदिवासी युवक युवती व महिलांसाठी प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविले जातात. कैलासवासी बाळासाहेब खेर यांनी ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीबाबत उदार दृष्टिकोन स्वीकारून कार्य केले. मधुकरराव पिचड यांनी आदिवासींसाठी शासकीय योजना राबवून त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासास प्राधान्य दिले. आदिवासी समाजातील कला व साहित्य. आदिवासी साहित्य हे प्रबोधन आणि संघर्षाची वाट चोखाळणारे अस्त्र आहे. जीवा सोमा म्हसे यांना वारली चित्रकलेचे वारली पेंटिंग जनक मानले जाते. त्यांनी वारली चित्रकलेस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वारली तसेच पिंगुळ चित्रकथी ही लोकचित्रकला शैलीची उदाहरणे आहेत. प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, कविवर्य तुकाराम बांडे, रामचंद्र जंगले, चामूलाला चिप्पा राठवा, व्यंकटेश अन्नाम हे गौंडी संस्कृतीचे संशोधक आहेत. आदिवासी साहित्यामधून धरणे, खाण उद्योग इत्यादी प्रकल्पामुळे आदिवासी बांधवांना सामोरे जाव्या लागणाऱ्या हालाकीचे स्थितीचे दर्शन घडते. आदिवासींवरील कविता या मूक संवेदनाच्या जागृत संघर्ष आहेत. महाराष्ट्र आदिवासींसाठी कार्यरत प्रमुख व्यक्ती व संस्था. व्यक्ती अनुताई वाघ. संस्था कोसबाड प्रकल्प. दामू अण्णा टोकेकर, हिंदू सेवा संघ. डॉक्टर रामराव वाडिवे, आदिवासी सेवा सुधार समिती. पांडुरंग साबळे, ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ. सुखदेव उईके, आम्ही आमच्या आरोग्यासाठी. कॉम्रेड नजूबाई गावित, श्रमिक महिला संघ. रेवजी चौधरी, आदिवासी सेवा मंडळ. बापूराव देशमुख, अखिल भारतीय आदिवासी परिषद. महादेव कडू, ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळ. रामचंद्र जंगले, आदिवासी युवक क्रांती दल.